नमस्कार मित्रांनो, मी अंकित आणि आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट चॅनल द व्हॉइस अँड वाईब शो. तर आज आपल्यासोबत आहेत श्री काकासाहेब चव्हाण सर. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून काकासाहेबांनी माननीय शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळेताई मॅडम आणि नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्यासोबत सक्रियपणे काम केलेलं आहे. प्रथम पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष 2002 ते 2007 या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक, त्यासोबतच स्थायी समिती सदस्य आणि प्लॅनिंग कमिटीचे सदस्य या नात्याने धायरी आणि वळगाव या क्षेत्रात वेगवेगळे विकास उपक्रम राबवणारे काकासाहेबांचं आज आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार काकासाहेब. नमस्ते. जय महाराष्ट्र. काकासाहेब, नेमकं की हे जे तुमचं एवढं मोठं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे, जसं की सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा आणि शैक्षणिक या आणि आर्थिक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक, या ज्या क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे, या कामाला तुम्ही कसं इंटरप्रिट करता, म्हणजे कसं एक सांगायचं झालं तर कसं सांगता? निश्चितच एक पहिलं तर एक सामाजिक काम करण्याची आवड होती आणि हे सामाजिक काम करत असताना आम्ही रयत शिक्षण संस्थेचे असणारे सर्व नारायणराव विश्वविद्यालयातील माजी विद्यार्थी आणि आम्ही एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर आम्ही एक रेणुका फाउंडेशन म्हणून स्थापन केलं. आणि हे रेणुका फाउंडेशन स्थापन करत असताना आमचा उद्देश असा होता की आम्ही सर्व विद्यार्थी दशेमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलेलो होतो आणि नंतरच्या काळामध्ये जे काही ग्रामीण भाग आहे त्यावेळेस आत्ता जसं गव्हर्मेंट पुस्तकं देतं, वह्या देतं, अनेक शैक्षणिक साहित्य देतं, परंतु ग्रामीण भागामध्ये ती सुविधा नव्हते. जवळजवळ 47 शाळा असायच्या. आम्ही 21 जून ते 30 जूनपर्यंत त्या सर्व शाळांमध्ये वह्या असतील, पुस्तकं असतील, दप्तर असतील, काही विद्यार्थ्यांना अगदी चप्पलसुद्धा, काहींना सायकली, जे काय ऐपतीप्रमाणे आहेत त्या पद्धतीने आम्ही ते काम करत गेलो. आणि त्याचा असा फायदा झाला की त्या मुलांना शिक्षणामध्ये आवड झाली, ज्यांची गैरसोयच होती, काही वह्या मिळत नव्हत्या, पुस्तकं मिळत नव्हती आणि त्यांच्या शिक्षणाला चालना मिळाली. आणि अशातूनच एक समाजसेवेचं सुरू झालं. आणि तसं सामाजिक सेवा जर समाजकारण जर सुरू म्हटलं तर गणपती मंडळापासून आहे. आमचं एक नवज्योत मित्रमंडळ होतं. आमचे डॉक्टर सुधाकरजी जाधवर सर असेल, अमोल कांबळे म्हणून असे नवीन आम्ही वडगावला एक गणेश मंडळ स्थापन केलं 91 साली. आणि हे स्थापन केल्यानंतर लक्षात असं आलं की बाबा नुसतं गणेश मंडळ आपण स्थापन करायचं का? मग वर्गणी आपण घेतो, जमा करतो, खर्च करतो, मग याच्यातून विधायक कार्य काय करू शकतो आपण? मग त्याच पैशातून जर समजा काही वर्गणी जमली, त्याच्यातले एक 50%च खर्च केले, 50%ची काटकसर केली आणि पुस्तके घेऊन जर एखादं वाचनालय काढलं आपण, तर निश्चितपणे भविष्याकरता ते चांगलं राहील. आमचे बाबासाहेब दांगट पाटील असतील, त्यांचं थोडं सहकार्य मिळालं आम्हाला. त्यांनी काही कपाटं, पुस्तकं, त्यांची जागा सुरुवातीच्या काळामध्ये दिली. असं एक सर्वसाधारणपणे 250 पुस्तकं, एक कपाट असं घेऊन आम्ही एक वाचनालय, चंद्रकांत दांगट पाटील सार्वजनिक वाचनालय म्हणून सुरू केलं. आज त्याच्यामध्ये 35,000 पुस्तकं आहेत. स्वतःच्या संस्थेची ती इमारत आहे. आणि अनेक विद्यार्थी तर अभ्यासिकेमध्ये येतात, काम करतात आणि हे सामाजिक भान पुढं होत गेलं आणि न कळत आम्ही राजकारणाकडे वळालो. नक्कीच सर, वाचनालय म्हटलं तर पुस्तक येणार आणि पुस्तकालय म्हटलं की त्यासोबतच भरपूर अशा गोष्टी ज्या की मूलभूत पॉवर देतात एका व्यक्तीला पुढं भविष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी. असेच तुमच्या वाचनालयातून किंवा मग आपल्या शिक्षण संस्थेतून भरपूर असे विद्यार्थी आज पण असतील की जे मोठमोठ्या पदावर असतील, राजकारणात असतील, समाजकारणात असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतील. नेमकी सर रेणुका फाउंडेशनची सुरुवात कशी झाली? कारण रेणुका फाउंडेशन म्हणजेच की काकासाहेब चव्हाण यांचं सुरुवातीचे दिवस असं ओळखलं जाते. होय होय. तर त्याबद्दल काय तुमचं मत सर? नाही, असं आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र आलो. आमचे माजी विद्यार्थी आम्ही भेटायचो. सर्वसाधारणपणे 15-20 आम्ही याच परिसरामध्ये राहणारे विद्यार्थी होतो आणि आपल्याला त्यावेळेस असं जाणवत होतं की नाही, विद्यार्थ्यांकरता आपण काहीतरी केलं पाहिजे, की आपल्याला जे काही परिस्थितीमध्ये काही गोष्टी नाही मिळाल्या, तसं तर आम्ही शाळेत असताना सुद्धा काही ना काहीतरी करतच असायचो. म्हणजे सुरुवातच तशी होती. कारण आमच्यावर जे मार्गदर्शन किंवा संस्कार होते ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक असणारे कर्मवीर अण्णा यांचं आमच्यावर संस्कार होते. त्यांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढं केलं असेल तर शेवटी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे, ते विचार आम्ही घेतले आणि आमच्या कार्याला सुरुवात केली. खूप छान सर.
सर, नेमकं समाजकारण झालं, राजकारणामध्ये तुम्ही प्रवेश केला, पण एक जो आर्थिकदृष्ट्या तुमचं जे विजन होतं ते विजन तुम्ही पतसंस्थाच्या माध्यमातून पुढे नेत आहात. त्याबद्दल सर तुम्हाला काय वाटते, म्हणजे नेमकं त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय? सर्वसाधारणपणे पतसंस्था हे त्यानंतर हे वाचनालय असेल, मंडळ असेल, हे सर्वसाधारण माझी कार्याची सुरुवातच 90-91च्या दरम्यान झाली. आणि 90-91च्या दरम्यान काय असायचं, एखादा जर नवीन व्यावसायिक असेल किंवा एखादा गाडीवाला असेल, छोटा टपरीवाला असेल, बँकांमध्ये त्यांना फार ट्रीटमेंट चांगली मिळत नसायची, जी आत्ताच्या परिस्थिती. त्याचं कारणही असं होतं, मी बँकेत जी काय चूक होती असं नाही, पण हे सर्वसामान्य माणसांक हे तसे आर्थिक परिस्थितीने थोडेसे बरोबर की ते पण ते कागदपत्री श्रीमंत नसते, त्यांना हिशेब ठेवता यायचं नाही, कागदपत्री नाही. तुम्हाला गेलं की बँकेत गेलं, नॅशनल बँकेत गेलं की एवढं तुमचं 3 वर्षाचं रिटर्न द्या, हे द्या, ते द्या, हे कुठून आणायचे? आणि 50,000च्या आणि 25,000च्या याच्याकरता ते त्यांना शक्य नसायचे बिचाऱ्यांना, म्हणजे त्यांची ती परिस्थिती नसायची. मग हे जर उद्योजक जर तयार झाले पाहिजेत, त्यांना जर आर्थिक पाठबळ द्यायचं असेल, तर ह्या पतसंस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं आर्थिक बळ देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं गेलं ह्या पतसंस्थांच्या माध्यमातून. म्हणून मग आम्ही ती संस्था वाढत त्या पद्धतीनं, आता तसं पाहिलं तर त्यावेळेसच्या ज्या गरजा होत्या त्या आता राहिल्या नाहीत. शेवटी बदलली, काळाची गरज असते, परिस्थितीनुसार बदलतं. आता बँकासुद्धा किंवा वेगवेगळ्या कमर्शियल बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहेत, नॅशनलाइज बँक आहेत, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने त्यांना तशा पद्धतीचं त्या ठिकाणी आर्थिक पाठबळ उभं केलं जातं आहे. पण जे सुरुवातीच्या काळामध्ये जी गरज होती, ज्या वेळेस ज्या एखाद्या महिलेला जर छोटा व्यवसाय करत असेल आणि तिला जर त्यावेळेस 50,000 25,000ची मदत केली, तर त्याच अशा अनेक आहेत ना की त्याच्यामुळे ते सांगतात, तुम्ही एक टेम्पो दिल्यामुळं माझं असं चांगल्या पद्धतीनं कुटुंब चाललं, एक रिक्षा दिल्यामुळं माझं चांगल्या पद्धतीनं माझा प्रपंच चालला, माझ्या मुलांचं शिक्षण झालं, हे लोक येऊन सांगतात. म्हणून करतात त्यावेळेची ती गरज होती, म्हणून करता त्या आर्थिक याच्यामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून निश्चितपणानं आर्थिक पाठबळ देऊन संसार उभं करण्याचं काम पतसंस्थेच्या माध्यमातून झालं. नक्कीच सर, समाजकारण आणि अर्थकारण जिथं येतो तिथं राजकारणाला यायलाच पाहिजे, बरोबर. आणि तुमचं काम म्हणजे की शैक्षणिक क्षेत्रात पण काम आहे, राजकीय क्षेत्रात पण काम आहे, क्रीडा क्षेत्रात तुमचं महत्त्वाचं काम आहे, आणि हे अशा सगळ्या क्षेत्रांना मिळून काकासाहेब चव्हाण एक नेतृत्व तयार झाले. हे नेतृत्व 1999 साली जेव्हा शरदचंद्र पवार साहेब काँग्रेसमधून विभाजित होऊन स्वतःचा पक्ष काढला, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्या पक्षासोबत तुम्ही कसे जोडले गेले? सुरुवातीच्या काळामध्ये तसं पाहिलं तर आदरणीय पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे जे काही वेगवेगळे प्रकल्प केले आणि त्याला आम्ही निश्चितपणानं एक आदरस्थान म्हणूनच साहेबांकडे पाहत होतो. फळबाग योजना ही जी काही आदरणीय साहेबांनी केली, एखादी योजना केल्यानंतर त्याचे किती चांगले परिणाम होतात. म्हणजे जर त्या काळामध्ये असं जर पाहिलं, एखाद्याच्या हातामध्ये पिशवीमध्ये जर काही 4 फळं पाहिली आणि ते जर कुठं निघाले तर विचारायचे कोण आजारी आहे का. हां, पण साहेबांनी ही जेव्हा स्कीम राबवली तर रस्त्यावर फळांचे ढीग विक्रीला आले आणि एक आपला शेतकरी सदन झाला. असेच ज्या ठिकाणी तुम्ही पहा, साहेबांनी ज्या काही ह्या औद्योगिक हे म्हणजे सुरू केले आहेत, म्हणजे ह्याचे रांजणगावची MIDC असेल, पिरंगुटची चाकणची MIDC असेल, ह्याचे काही जिथं ज्या ठिकाणी तसं पाहिलं की माळरान आहेत, हे आहेत, इथं कुठला रोजगार उपलब्ध होणार नाही, अशा ठिकाणी MIDC काढले आणि तिथल्या लोकांना रोजगार दिले. अनेक असे निर्णय. आदरणीय पवारसाहेब जर संरक्षण मंत्री नसते तर या ठिकाणी संरक्षण खात्यामध्ये महिलांना संधी मिळाली नसती, ती साहेबांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे जो काही महिलांचा हिस्साचा भाग आहे की कुटुंबाच्या याच्यामध्ये सुद्धा समप्रमाणात, ते सुद्धा साहेबांचे अनेक निर्णय. त्याचप्रमाणे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देणं, त्यांनी आपली राजकीय किंमत मोजली, पण शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, हे सिद्ध करण्याकरता त्यांनी जे काय काम केलं
त्या विचाराला प्रेरित होण्याने आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराच्या बरोबर राहिलो. नक्कीच सर, पवारसाहेब म्हटले की चालतं बोलतं विद्यापीठ अशी लोक त्यांना उपमा देतात. पण तुम्ही जेव्हा शरद पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले त्यावेळेस तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? नेमकं शरद पवार साहेब हे तुम्हाला कसे माहीत होते त्यावेळेला? आणि किंवा त्यांच्यासोबतच्या काही अशा तुमच्या आठवणी आहेत का की ज्यामध्ये तुम्ही पवार साहेबांना अशी छोटी मोठी मदत केली आणि त्याबद्दल साहेबांनी तुमच्या पाठीवर थाप दिली आणि तुम्हाला खूप बरं वाटलं? नाही, त्यावेळेस मी तेवढा काय मोठा नव्हतोच, म्हणजे आताही मोठा नाही. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कुठल्याही एक वाचनातून किंवा विचारातून जे आपण पाहतो समाजामध्ये काय चाललंय त्याच्या विचाराची एक बांधिलकी प्रत्येकाच्या मनामध्ये झालेली असते, ती एक ठेवण झालेली असते आणि त्या विचाराने आपण नेहमी विचार करतो. शेवटी एक महाराष्ट्राचा असणारा बुलंद आवाज, त्यावरचं असणारं एक खंबूर नेतृत्व, त्या विचाराने आपण त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराशी जोडलं गेलेलं आहे किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटाच आहे ना त्यांचा. नक्कीच त्या अनुषंगाने साहेबांच्या याच्यामध्ये म्हणजे तोपर्यंत काय असे फार जवळ जाण्याचा प्रसंग आलेलाच नव्हता. बरोबर. कारण प्रसंग आलो तो 99 नंतर मग आम्ही खऱ्या अर्थानं साहेबांच्या जवळजवळ येत गेलो. सर, आता पवार साहेब म्हटले की त्यांच्यासोबत भेटायची प्रत्येकाची इच्छा असते. मी का असो ना, माझी पण साहेबांसोबत एकदा भेटायची, त्यांच्यासोबत चर्चा करायची इच्छा आहे. असं एखादा प्रसंग तुम्हाला आठवते का की ती चर्चा आजपर्यंत तुमच्या लक्षात आहे आणि ती आज पण तुम्हाला मार्गदर्शन करते की नाही काकासाहेब हे करा, काकासाहेब ते करा, हे योग्य राहील? नाही साहेब, काकासाहेब वगैरे नाही, मी लहानच आहे. पण अशी चर्चा तर ज्यावेळेस जनरल पक्षाच्या याच्यावरच होतात किंवा 1 to 1 असं त्याच वेळेस सुरुवातीला अशा चर्चा झाल्या नाही. पण भेट म्हणाल ना तर दिवाळी पाडव्याच्या वेळेस असं वाटायचं की कधी आपण साहेबांना जाऊन भेटतोय. कारण गोविंद बागेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पलीकडे जे जुनं काटेवाडी मला वाटतं ते त्या ठिकाणी साहेब असायचे आणि नंतर मग गोविंद बागमध्ये आपलं ते पाडव्याच्या दिवशी असे ते भेट असायचे. नाही, स्नेहभोजन म्हणणे किंवा गाठी भेटी असे थोडंसं नमस्कार करणे, पाहिलं तरी खूप पाठीवर थाप असे. एक आम्ही त्यावेळेस मला आठवतं आमच्या शेतीच होती, आमचे मोठे बंधू 2 नंबरचे नंदू शेठ चव्हाण स्वतः हार बनवायचे, उद्या साहेबांकडे तुम्हाला जायचे म्हणून साहेबांसाठी हार बनवायचे. कारण फुलं शेतातलेच असायची गोंडा. मला चांगलं आठवतं, 1-2-3 वर्ष तरी आमचा कार्यक्रम चालू होता. क्या बात आहे. काकासाहेब, नक्कीच जर खडकवासला मतदारसंघ म्हटला की तिथं काकासाहेब चव्हाण आले आणि पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा शिलेदार म्हणून तुमची ओळख आहे. ही ओळख आजपासून नाही, जेव्हा खडकवासला मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून तुमच्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि त्यांच्याबद्दल तुमची निष्ठा आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच ज्यावेळेस आपण 2002 ते 2007 पर्यंत मी पुणे महानगरपालिकेमध्ये सभासद होतो, ज्यावेळेस मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी 9 सालापासून हा मतदारसंघ अस्तित्वात नाही असं झालं होतं, पण 8 सालीच तो अस्तित्वात आलेला होता. आणि मग या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंना उभं राहायचं होतं आणि मला पण त्यावेळेस इच्छा होती की आपल्यासुद्धा 9 साली नवीन मतदारसंघामध्ये माझी ही विधानसभेला उभं राहण्याची इच्छा 9 पासूनच आहे. कारण माझी एक अपेक्षा होती, मी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष हा पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा अध्यक्ष झालो. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा नवीन मतदारसंघ झाला, अध्यक्ष ते झालं. पुणे महानगरपालिकेतला नगरसेवक समाविष्ट गावातला मी पहिल्यांदा झालो. मला असं वाटायचं नेहमी की आपण नाही काहीतरी 9 साली आपल्याला या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा आमदार व्हायचं. मग त्यावेळेस आम्ही मतदारसंघ फिरलो, पाहिला खूप सारं आणि ताईंनी सुद्धा फार त्यावेळेपासून कष्ट घेतले. ताई सुद्धा जे निवडणूक जरी ती 9 मध्ये असली तरी ताई सर्वसाधारणपणे 8 पासूनच आम्ही मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्स घेणे, बोलणे, भेटणे, मतदारसंघ जाणून घेणे, कार्यकर्ते जाणून घेणे. कारण मतदारसंघ हा काही भाग नवीन आला होता. पूर्वी आमचा मुळशी हवेली मतदारसंघ होता, नंतरचा बिबेवाडीचा असेल, धनकवडीचा असेल, कोथरूड ग्रामीण असेल, भावदान असेल, हा भाग नंतर आम्हाला जोडला गेलेला होता. कोथरूड ग्रामीण मुळशीमध्ये होता पूर्वी. तर तशा पद्धतीने मग आम्ही त्या ठिकाणी जोडून आम्ही काम केलं. खडकवासला मतदारसंघ तयार झाला. तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे 2009ला तुम्ही तुमची इच्छा पण व्यक्त केली की बाबा मला आता उभं राहायचंय इलेक्शनमध्ये. या काय झालं सर?
का नाही भेटलं आपल्याला तिकीट? नाही, कसं असतं शेवटी पक्षाचे काही निर्णय असतात. त्यावेळेस अपेक्षा होती, त्यांनी विचार केला, त्यावेळेस पक्ष नेतृत्व तसे अजितदादाच पाहिजे सर्व, आणि त्यांना असं वाटलं की बाबा माझ्यापेक्षाही कदाचित विकास दांगट पाटील चांगलं काम करू शकतील. अच्छा, आधीच दादा पाहायचे कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं? हो हो हो, संघटनेमध्ये 2009 पासून. हो, 9 पासून नाही, सुरुवात जेव्हापासून दादांचे अगदी महापालिकेच्या निवडणुका असतील काय असेल तर म्हणजे सर्व, कोणाला तिकीट द्यायची, कोणाचं तिकीट हा कापायचं, हे म्हणजे सगळं कदाचित दादाच्या त्यांचं पार्लमेंटरी बोर्ड असेल पण दादाच त्याच्यावर, शेवटी पुणे शहर म्हणलं की दादांचं, कारण पालकमंत्री ते सर्वच बरोबर. पक्षाचे होते. त्यावेळेस त्यांना वाटलं असेल, मलाही म्हटले की बाबा काय करायचं, असं असे एक 4-5 नावं घेतली. मला पाठवते 1:45ला फोन केला की काय करायचं, म्हणतात दादा माझी तर तीव्र इच्छा आहे. मला त्या म्हटलं तुम्ही तिकीट, मी युथचा अध्यक्ष म्हणून काम केलं, नगरसेवक म्हणून काम केलं, पण ठीक आहे म्हणले. आणि मग त्यांना ते विकास पाटलांना दिलं. पण मी शेवटी पक्षश्रेष्ठींचा काय आदेश असतो, त्यांची काय ध्येय धोरणं असतात, बरोबर. त्याच्यानुसार मी पक्षाबरोबर राहून काम केलं. नक्कीच सर, आपण खडकवासला मतदारसंघामध्ये 2009 पासून कार्यरत आहात. त्याबद्दल तुम्ही 2009ला इच्छा पण व्यक्त केली. 2014ला काय झालं? 2014ला नाही, 2011ला पण. हा, 2011ला काय? 2011ला झालं ना. 2011ला असं झालं, 2011ला दुर्दैवाने त्यावेळेस रमेश वांजळेंचं निधन झालं. बरोबर. आणि मला असं वाटलं की आता मी अध्यक्ष आहे, यावेळेसही संधी मिळेल. परंतु शेवटी पक्ष अनेक अँगलने विचार करत असतो. मी पण संघटनेचा जे कार्यकर्ता आहे, त्यावेळेस त्यांनी असा विचार केला, आदरणीय त्यावेळेच्या असणारे समजा रमेश वांजळे, त्यांच्या असणाऱ्या मिसेस हर्षदाताई वांजळेंना जर आपण पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना जर तिकीट दिलं तर निश्चितपणाने एक सहानुभूतीच्या लाटेवर आणि रमेश वांजळेंनी केलेल्या त्या मागच्या याच्यावर हे सीट निवडून येईल. आणि त्या ठिकाणी त्यांना पक्षात प्रवेश दिला आणि आम्हाला सांगितलं की आता आपण असं असं करतोय. तर आम्ही त्यावेळेस म्हणलं रामकृष्ण हरी, आम्ही प्रचार करतो. रामकृष्ण त्यावेळेचा? नाही, त्यावेळेचा रामकृष्ण हरी नाही. रामकृष्ण हरी तुम्ही नाही, म्हटलं, रामकृष्ण हरी नाही, रामकृष्ण हरीचं काय बरं का, आता तसं रामकृष्ण हरी आमच्या 24चं आहे खरं. पण कसं होतं, आम्ही जर थोडंसं, मी अध्यात्मातही आहे त्याच्यामध्ये, एक सर्वसाधारणपणे जसं काही श्रीराम म्हणतात, आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, बरोबर, किंवा राम राम म्हणायचं तर रामकृष्ण हरी, हे अशा याच्यातून ते सरळ सरळ पुढे गेलेलं ते एक वाक्य आहे. आणि काय नमस्कार हे करण्यापेक्षा रामकृष्ण हरी, थोडंसं एक देवाचं नावही तोंडातून येतं, मुखातून येतं, समोरच्यालाही बरं वाटतं आणि त्याचा काही फरक पडत नाही. काकासाहेब, आता तुम्ही अजितदादांबद्दल मेन्शन केलं की त्यामध्ये तुम्ही म्हणाले की पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री असल्यामुळं पक्षातील जवळपास का होईना पण सगळ्या तिकीट कोणाला द्यायचं, कोणाला कापायचं ते डिसाईड करतात. खडकवासला मतदारसंघाबद्दलही तुमचं म्हणणं तसंच आहे. हे सोडून काकासाहेब, जेव्हा NCPत विभाजन झालं, मी आत्ताचं विभाजन नाही बोलत आहे, मी 2019चं विभाजन बोलतोय. 2019ला जेव्हा विभाजन झालं, पडद्यामागं काय गोष्टी घडल्या होत्या, नेमकं काय झालं होतं, पुण्यात काय माहिती होती? नाही, एक तर तो पाटेचा शपथविधी झाला आणि त्यावेळेस आम्ही झोपतच होतो. त्याच्यामुळं आम्हाला निश्चितपणे पडद्यामागं काय झालं हे तर काय तसं सांगता येणार नाही, कारण त्यावेळेचे त्या वरिष्ठ लेवलला जे काही झालेल्या गोष्टी असतील तर त्यावेळेस झालेल्या असतील. तुम्हाला काही माहिती तरी आली असेल ना काकासाहेब? नाही, निश्चितपणाने तसं जर विचार केला ना तर असं खरंच काही माहिती नाही आम्हाला. शेवटी आम्ही पुण्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते, तालुका लेवलला काम करणारे कार्यकर्ते, आणि ते राज्य लेवलला जे काही गोष्टी झाल्या असतील ते आमच्यापर्यंत यायचं काही कारणच नव्हतं तसं पाहिलं तर. पण त्यावेळेला जेव्हा अजितदादांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मिळून सरकार स्थापन केलं, उपमुख्यमंत्री झाले, तुम्हाला काय वाटलं होतं की आता हे काय झालं? जेव्हा तुम्हाला हे नाही, तो एक शॉक होता आम्हाला की असं अचानकपणे झालं. आणि त्यावेळी सुद्धा आम्हाला विचारणा दुसऱ्या दिवशी काही लोकांकडून झाली होती की नक्की आता असं काय होणार. तर काही होणार नाही. त्यानंतर लगेचच हालचाली सुरू झाल्या आणि साहेबांनी वेगळा निर्णय घेतला होता. पण ज्यावेळेस जे काय असेल तर पण आम्ही साहेबांच्या बरोबरच विचाराबरोबरच राहणार आहोत. जे काय पुढे निर्णय होईल तो होईल. तुमचं हे ठाम होतं की त्याच वेळेस ठाम होतं? त्याच वेळेस ठाम होतं. हो, त्याच्यामुळं असा काही विचार आम्ही वेगळा केलेला नव्हता. आत्ता पण पक्षाचं विभाजन झालं,
पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव दोन्ही अजितदादांना गेलं. हो नवीन पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हो. हे नाव भेटलं. आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे की काय झालं, म्हणजे कसं झालं नेमकं, काय त्याची प्रोसेस झाली, काय घडलं त्यावेळेला, यंदाच्या वेळेला काय घडलं? नाही, यंदाच्या वेळेला तर हे सर्व ज्यावेळेस शिंदे साहेब 40 आमदार घेऊन गेले, आदल्या दिवशी विधान परिषदेची एक निवडणूक होती, त्याचं मतदान झालं. त्याच रात्री त्यांनी हे करून बगावत करून जे काय करायचं करून ते बाहेर पडले. आणि बरोबर सर्वसाधारणपणे वर्षभराच्या कालावधीमध्येच दादांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतल्यानंतर जो मागचा जो निर्णय होता तो तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे की मग त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात 50 खोके एकदम ओके असले सगळे बरेच काय काय त्या ठिकाणी गोष्टी घडल्या गेल्या. आणि त्यावेळेस लोकांची सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या मतदारांची जनतेची अशी भावना झाली की नाही बाबा हे सर्व पैसे फोडून किंवा धमक्या देऊन ED CBI इन्कम टॅक्स ह्या सर्व गोष्टींचा ससेमिरा लावून त्या ठिकाणी धमकावूनच थोडक्यात ह्या गोष्टी केल्या जातात. आणि तीच परिस्थिती नंतर दादांचीही झाली. आणि मग दादांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस थोडासा ह्या मागच्या अनुभवातून निर्णय घेतला असेल. आणि तशा पद्धतीने पुढे गेल्यानंतर आम्हाला तर त्याच वेळेस वाटलं होतं की आता एवढे आमदार गेलेत काय गेलेत, तसं पाहिलं तर हे जे काही चिन्ह पक्ष हा संघटनेच्या रचनेवर अवलंबून आहे. तो धनुष्यबाण तो उद्धव ठाकरे साहेबांकच राहायला पाहतात. मी तर तज्ज्ञ नाही, पण ज्या पद्धतीने नंतरचे काही विश्लेषण आलं किंवा सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या त्याच्यानंतर अजूनही काही निर्णय झाला नाही. त्या पद्धतीने आम्हाला असं वाटलं होतं की राहील. पण जो मागचा अनुभव होता की त्याच्यामुळं असं वाटलं होतं की जे काय आता सुप्रियाताई नेहमी सांगतात अदृश्य शक्ती, तर त्याच्यामुळं हे काय आमच्याकडे येईल अशी काय अपेक्षा नव्हती खरं सांगायचं म्हणजे. आणि मग निवडणूक आयोगाने हे तिकीट दिलं, म्हणजे चिन्ह दिलं. अदृश्य शक्तीचा विषय निघालाच काकासाहेब, तर मी आता प्रश्न विचारतोच की ED CBI आणि ज्या बाकीच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत सगळ्यांचंच इंटरफरन्स आहे. या सगळ्यांचा इंटरफरन्स नक्कीच आहे का दादांच्या जाण्यामागं? पण असं वाटतंय, कारण दादा तसं खंबीर नेतृत्व होतं ना पहिलं सुद्धा, पण एकदमच वेगळ्या पद्धतीनं तिथं त्यांच्यावर आरोप करणं, वेगळ्या पद्धतीने हे करणं, तर त्याच्यामुळं कदाचित असं वाटतंय मला, माहीत नाही आता नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती दादांवरती दबाव बनवण्यात आला. आता तसं काही सांगता यायचं नाही वरच्या लेवलला काय मुद्दे असतील, पण दादा असे सहजासहजी निर्णय घेणाऱ्यातले नाहीत असं मला वाटतं. काकासाहेब, पक्षाचं विभाजन झालं 2009, 11, 14, 19. 4 वेळा तुम्ही प्रयत्न केले त्या आमदारकीसाठी की बाबा मला तिकीट द्या. तुम्हाला 4ही वेळा डावलण्यात आलं. असंच म्हणलेलं योग्य असं आम्हाला वाटते, असं जनतेला योग्य वाटते. दादा जेव्हा बाहेर पडले तेव्हा तुम्हाला संधी जाणवली नाही का? दादा जेव्हा बाहेर पडले तेव्हा तुम्हाला संधी जाणवली नाही का की ही तुमच्यासाठी संधी, किंवा मग तुम्हाला जे मतदारसंघामध्ये काम करायचं नाही संधी, आणि आम्ही विचाराच्या बरोबरच राहिलो ना. त्या संधीचा विचार करूनच आम्ही ही काय 24ची निवडणूक आहे लोकसभेची, त्याच पद्धतीने जे जे काही प्रस्थापित होते ते गेल्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी आधार दिल्यामुळेच आम्ही एक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली असेल, आपले रोहितदादा असतील, आदरणीय साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शन, किंवा वरिष्ठ जयंत पाटील साहेब असतील, शहराचे अध्यक्ष असतील, किंवा इथले काही ज्येष्ठ मंडळी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही संधी मिळेल ह्या हिशोबानेच आम्ही त्या ठिकाणी लोकसभेचं सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं. लोकसभेत चांगलं काम झालं. 80% स्ट्राईक रेट पण आपल्याला लाभलं. सगळं ते साहेबांचीच सर्व किमया. सर्व रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. हे वाक्य आमचं आहे योगदान. हे तुमचं नारा आहे असं मी भरपूर न्यूज चॅनलमध्ये बघितलेलं आहे. काय त्या म्हणजे नेमकं काय त्या मागचं हे काय बॅकग्राऊंड काय त्या मागचं? काय होतं की ज्यावेळेस आम्ही प्रचारात होतो, नुकतंच लोकसभेच्या अगोदर काहीतरी आता जर पाहिले निर्णय सगळे हे काहीतरी हेतू ठेवून निर्णय घेतले जातात. बरोबर. त्यावेळेस राम मंदिराचं हे केलं त्यांनी. आता श्रीरामाला आपण मानतो का? तर मानतो. माझ्या घरामध्ये
99 सालापासूनचं मोठं पोस्टर आहे. माझे वडील श्रीराम, माझं सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम हा मी काय म्हणत असतो. असं कुठलं हे प्रदर्शन नाही ना ज्याचं त्याचं ज्याने त्याचं जरूर करावं. पण त्या राम मंदिराचं जेवढं काय ते हे झालं ना प्रदर्शन, ते लोकांना आवडत नव्हतं. आणि आम्ही नेहमी म्हणतो किंवा सुषमा स्वराज्य म्हणायच्या, ताई म्हणायच्या, आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे भक्त आहोत. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे भक्त आहोत, नुसतं श्रीराम नाही. आणि मग त्यावेळेस आम्ही आपलं जो पांडुरंग आहे की जो सर्वांच्या सेवेसाठी, सुप्रियाताई सुद्धा नेहमी सांगतात की स्वतःहून तिथं जातात. ते सांगत नाही की तू माझ्याकडेच ये म्हणून. तसं पांडुरंगाचं रामकृष्ण हरी. आणि मग आम्ही खडकवासल्यामध्येच प्रचाराला निघालो होतो. आमचं चिन्ह त्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह गोठवलं गेलं. आणि ते चिन्ह गोठवलं गेल्यानंतर गोठवलं गेलं म्हणजे त्या अजितदादांना दिलं गेलं. आणि मग आम्ही नवीन चिन्हाची मागणी केल्यानंतर आम्ही गाडीत होतो, निकाल आला. ताई आणि मीच होतो गाडीत. आणि ताई नेहमी रामकृष्ण हरी म्हणायच्याच. तर म्हणले, काका आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस मिळाला आहे. ताई म्हणले हा पक्षचिन्ह. मग रामकृष्ण हरी. मी म्हणलं मग वाजवा तुतारी. असं ते फट दिशी होऊन गेलं. आणि योगायोगाने जिथं उतरलो आम्ही पहिल्या कार्यक्रमाला, मी तिथं सांगून ठेवलो, आपण असं म्हणायचं, आता मी म्हणणार रामकृष्ण हरी, तुम्ही म्हणायचं वाजवा तुतारी. आणि ती गोष्ट एवढी काय हे होत गेली. त्याच्यामध्ये ताईंचा सहभाग, माझा सहभाग, त्यावेळेचा असणारा तो एकाच वेळेस सगळ्या गोष्टी घडून आल्या. आणि एवढा छान स्लोगन मिळाला की कुणीही म्हणलं ना, आता आम्ही जर रामकृष्ण हरी म्हणतात ना, वाजवा तुतारी. हा खूप फायदेशीर ठरला. हा साखरपट्ट्यातच नाही तर अगदी ठीक आहे, काही ठिकाणी फायदा ठरला, पण हा महाराष्ट्रभर गाजला. आणि सर्व ठिकाणी. मग विदर्भातही झालंच की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. विदर्भ याच्यामध्ये सुद्धा झालंच ना. तर त्याच्या पद्धतीनं तर हा गाजलाच. म्हणजे ना एवढं मानायला सोपं. मग आणि त्या पिरियडमध्ये खरं सांगू का, घड्याळ चिन्ह सगळे विसरूनच गेले ना. आताच्या परिस्थितीमध्ये जे आमचे कार्यकर्ते होते, काय होते, विसरूनच गेले हो. म्हणजे त्याचं काय वाटलंच नाही. नंतर आता म्हणलं आम्ही उलट सांगितलं, तर नको आपलं हेच बरं आहे रामकृष्ण हरी, आता काय आम्हाला नका काय. पण आता काय शेवटी पक्ष वरिष्ठ असतात, त्याच्यावर काय निर्णय घेतात ते घेतील. पक्ष वरिष्ठांबद्दलच बोलायचं झालं सर, विभाजन जेव्हा झालं, शिवसेनेतही झालं, आपल्या राष्ट्रवादीतही झालं, मान्य आहे. शिवसेनेत जेव्हा पक्ष विभाजन झालं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना गद्दार, 50 खोके, एकदम ओके, या प्रकारच्या भाषेमध्ये बोलण्यात आलं आणि त्यांच्यावरती टीका करण्यात आली उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या नेत्यांकडून. आपल्या मूळ राष्ट्रवादीकडून का नाही करण्यात आली अशी? नाही पहा, त्याच्यामध्ये त्या घटनाच अशा घडत गेल्या त्यांनी सर्व बसेस केल्या. इथून निघताना त्यांना दोन्ही बाजूनी सिक्युरिटी होती. विमानतळावर ज्यावेळेस सुरतला पोचले, तिथून गुवाहाटीला जायचं त्यावेळेस जे प्लेन होते, तर दोन्ही बाजूनी त्यांना सिक्युरिटी होती. लावूनच एक 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 हात सोडत होते. म्हणजे त्यांना इकडं तिकडं सुद्धा जायचं नाही. तिथून गुवाहाटीवरून गोव्याला गेले. आणि ह्या सर्व गोष्टीचा जो काही व्यवहार झाला, काय झाला, त्याच्यातून ते हे आलं असणार, चर्चा झाली असेल. शेवटी व्यवहार झाला का? आता हे आम्ही नाही ना सांगू शकत. आता जे म्हणतात, आणि कुणी नाकारलं नाही ना त्यावेळेस 50 खोकेचं, कुणी नाकारलं आम्ही 50 खोके घेतले नाही असं कुणी म्हटलं का येऊन? कुठं म्हटले? उलट त्यांचेच आमदार सांगायचे, अरे राव हे आमच्याकडे ना एक आम्ही लग्नात गेलो तर आमच्याकडे गद्दार म्हणून पाहतात, आमच्या कपावर हा शिक्का लागलाय. हे आम्ही कुठं सांगितलं? ते त्यांनी सांगितलंय. बरोबर. हां, त्यांच्याच लोकांनी केलं. आम्ही कुठं म्हणलंय? कोणच नाही म्हटलं आपल्याकडचे. पण अजितदादांसोबत असं का नाही झालं? म्हणजे अजितदादांबद्दल वेगळं इंटरप्रिटेशन का करण्यात आलं पवार साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून? नाही कार्यकर्त्यांकडण्याचं नाही. आता हे समोर त्याचं काय होते, पार्श्वभूमी पण अशी होती ना, ज्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळेस पंतप्रधान आले MP च्या निवडणुकीच्या वेळेस, आणि त्यांनी 75,000 कोटीच्या त्या घोटाळ्याचा विषय काढला. लोकांना असे भावना झाली की बाबा हे प्रेशरच्या खाली थोडंसं काय होतंय का, काय सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात चर्चा आली. आणि हे काय असे फिरत कुठे गेले नाही ना, बंदोबस्तात गेले नाही. एक काय करून त्यांचा विचार झाला असेल आणि त्यांनी सांगितलं बाबा विकासाकडे जाणार आहे काय. पण असं काय त्यांच्यावर असे काय आरोप झाले नाहीत, किंवा ती परिस्थिती नसेल, त्यावेळची ती परिस्थिती असेल म्हणून झाली, किंवा त्यांच्यातलंच कोणीतरी सांगितलं असेल. कारण
काही आमदारांनी त्यावेळेस असं कबूल केलं की आम्हाला एवढे एवढे पैसे देतात, तुम्ही या, असं त्यांच्या आमदारांनी सांगितलं होतं. असं मला ते चॅनलवर ऐकण्यात मिळालं. मी काही पाहिलेलं नाही दिले नाव सांगू घेतल्याचं. इच्छिता तुम्ही? हां, नाही असं एक झालं होतं मला वाटतं, विदर्भातले का मराठवाड्यातले कुठले मला नाही सांगता यायचं आत्ता, पण असं झालं होतं मला वाटतं. महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाला विचारायचं माझं कारण असं की पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. कारण असं म्हटलं जाते, पहिले असं म्हटलं जायचं की गुन्हेगारीचं माहेरघर म्हणजे मुंबई आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुणे. पण आत्ता सध्या लोकांमध्ये अशी चर्चा आहे की पुणे हे गुन्हेगारांची कार्यशाळा झाली आहे. इथं गुन्हेगार तयार होतात आणि त्यांचा उपयोग मुंबईमध्ये होतो. हल्लीचं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं की बाबा सिद्दीकींचं मर्डर बघा, म्हणजे त्याचं पण पुण्यासोबत कनेक्शन जोडण्यात आलं ना. नाही जोडण्यात आलं, पण आता त्याच्या बाबतीत काही अजून निष्पन्न नाही. पण एक निश्चित आहे, अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. आणि कोविडनंतर मुलांच्या हातामध्ये अतिशय मोबाईल आले, तुमचं शेड्यूल सगळं बदललं आहे. आणि अनेक वेळा आम्ही पाहतोय, मी एक संस्था चालवतो चांगल्या पद्धतीनं, मुलांमध्ये स्थिरता नाही. पालक आपले आई वडील दोघेही ह्या महागाईमुळं आपला प्रपंच भागला पाहिजे याच्यामुळं बाहेर पडतात, कष्ट करतात. आणि या काळामध्ये मुलांमध्ये डायलॉग नाहीत. दुसरं एक कारण असं मला वाटतं की मी फार लोकसंख्या असो त्याचं समर्थन नाही करत, पण आत्ताच्या कुटुंबामध्ये एखादं दुसरंच अपत्य आहे. आणि हे अपत्य असल्यामुळे ना शाळेमध्ये सुद्धा आहे ना, एक तर शाळेंवर बंधनच आहे, तुम्ही रागवायचं नाही, बोलायचं नाही, मारायचं नाही. आजकालच्या शाळेमध्ये नाही आजकालचं मी शासनाचा नेहमी, आणि मारलं पाहिजे, हाणलं, त्याला पनिशमेंट केलं पाहिजे याही मताशी मी नाही. पण काहीतरी थोडंसं धाक दाखवण्यापुरतं काहीतरी केलं पाहिजे. कारण छोटी मुलं असतात तोपर्यंत काही करता येत नाही, बोलता येत नाही, त्याला घडवण्याचा तो पिरियड असतो. संस्कारातून घडली पाहिजेत. त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर 8वी 9वी 10वीत एकुलतं एक अपत्य असलं ना, त्याला आई वडील सुद्धा रागवू शकत नाही. तर रागवलं तर ते घरातून निघून जाते. म्हणजे अशी थोडीशी आहे ना द्विधा मनस्थितीत ही पिढी आली. आणि बाहेर ह्या लोकांना ह्या मोबाईलवर वगैरे हे जे असं आता अट्रॅक्शन, आता बाबा सिद्दीकीसारखं दुर्दैवी हा अंत शेवटी एक माजी मंत्री राहिलेले महाराष्ट्राचे, त्यांचं अशा पद्धतीने हत्या होणं, मग हे क्राईमच्या बाबतीमध्ये अपयशच आहे ना. बरोबर. आणि हे अपयश जशा पद्धतीने तुम्ही म्हणताय, ही मुलं कोण आहेत? मला वाटतं भुजबळ साहेबांनी कालच सांगितलं की 10-20 हजारामध्ये मर्डर करतात. याचा 50,000 रुपये घेतले. 50,000 रुपयामध्ये, 50,000 म्हणजे रुपये घेतले त्यांची भाषा तशी होती 50,000मध्ये. याचा अर्थ काहीतरी रोजगार पण हाताला दिला पाहिजे, गुंतवली पाहिजेत ना मुलं कुठंतरी. हे असेच भटकतात हो, रात्री कुठेतरी फिरतात, एकत्र येतात. पण यांचा वयोगट काय? सर्वसाधारणपणे 17 ते 22. म्हणजे ह्या पिरियडमध्ये जर असं होत असेल तर यांना योग्य संस्काराची, योग्य ठिकाणाची निश्चितपणे गरज आहे. तर तशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. काकासाहेब, पुण्यातली जी गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी म्हटली तर हल्लीच्या युवकांबद्दल जे तुमचं मत आहे ते नक्कीच मला पण कुठेतरी पटणार आहे की मोबाईलचा उपयोग म्हणा. पण तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी जे युवकांचं व्यसनाधीन होणे त्याबद्दल पण तुमचं काही मत आहे का, की त्यासाठी काय करू शकतो का आपण? नाही, निश्चितच बरं का, याच्यावर फार मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि जर ब्युरोक्रासी जर कदाचित त्याच्यामध्ये सहभागी झाली असेल, मधलं आपण ससूनचा याच्यामध्ये पाहिलं, पोर्शे प्रकरणात का? नाही पोर्शे नाही, जे ड्रग प्रकरण, ललित पाटील, हा. ललित पाटील, तिथं जर हॉस्पिटल मध्ये ॲडमिट असताना तिथं जर ह्या देवाणघेवाणीचा विषय जर चालत असेल तर हे पुणे शहराचं, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ना. मुलांना किती खाईत घालायचं, म्हणजे पूर्वी आपण नाही काही कापूची गोळी पूर्वी असायची, की तशा पद्धतीनं तुमचं काही दुसरीकडं कुठं लक्षच नाही जायला पाहिजे. अशा पद्धतीने ड्रगचं बाकीच्या ठिकाणी आता वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, पबमध्ये ह्या सर्व गोष्टी चालतात. आणि त्याच्यामुळे एक ही जी तरुण पिढी आहे ना, ही ग्राउंडवर आहे ना, त्यांना वेगळ्या ट्रॅकवर आणायला आपण कमी पडतोय असं मला तरी वाटतंय. म्हणजे ह्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन उभं करून ह्या मुलांना योग्य दिशेला आणणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ही जी 17 ते 22ची असणारी पिढी, ही त्यांना काय फार मोठी समज आहे अशी नाही. आणि काय त्यांना थोडंसं अट्रॅक्शन असतं, काय असतं त्याच्यामध्ये, ह्या कोयता गँग असं. बरं, ह्या मुलांचे जर पाहिलं तर एखाद्या जर चांगल्या उपक्रम फोन केला तर 100 जमणार नाही, पण अशा ठिकाणी एखादी फोन केला तर 5-50 जमतात मुलं. आणि मग हे काय योग्य होत नाही. याचा अर्थ
की आपला काहीतरी पोलिसांचा वचक असेल किंवा यंत्रणा असेल, हे आपण कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कमी पडतोय असं मला तरी वाटतंय. कारण ते सुद्धा होणं गरजेचं आहे. तुम्ही जसं की ब्युरोक्रेसी आणि शासनाबद्दल बोलले आता की शासनाचं कर्तव्य आहे की त्यांनी केलंच पाहिजे. कोणी असू द्या, सत्तेवर कोणी असू द्या. प्रयत्न केले पाहिजे. हा, म्हणजे हेच आहेच ना, जे कोणी सत्तेवर असतील त्यांनी ना हे अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं पाहिजे. आता हल्लीच भोगदेव घाट प्रकरण तुम्हाला ऐकलंच असेल तुम्ही, म्हणजे होय. असं अखंड महाराष्ट्र हादरवून टाकणारं प्रकरण झालं. महिलेचं रेप होतो. ह्या ज्या महिलांबद्दलचे नेमके प्रश्न हल्ली आता पुण्यामध्ये जे रायझिंग आहेत म्हणजे वाढत आहेत, त्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं की यासाठी पण प्रशासनाच जबाबदार? नाही, प्रशासन जबाबदार म्हणजे त्याचं कारण असं की जो राज्यकर्ता असतो त्याला प्रथमतः आपल्या राज्यातला प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक महिलाही सुरक्षित असणं हे तितकंच गरजेचं असतं. म्हणजे त्यांनी ठेवणं ते गरजेचं आहे. मग ते जबाबदार धरत असताना याचं कारण असं की तिथं आपल्याला काही यंत्र राबवता येतील का? आता हे प्रकरण झालं म्हणजे आदरून टाकणारच आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने काय चेकपोस्ट तयार करता येतील का महिलांच्या सुरक्षतेसाठी? जिथे जे काही वॉकिंग प्लाझा आहेत किंवा ज्यावेळेस आपण कॉलेजेसमध्ये काय आपल्याला असे लेक्चर देता येतात का बाबा निर्मनुष्य ठिकाणी तुम्ही जाऊ नका. शेवटी प्रत्येकाचे काही गोष्टी असतात त्या पद्धतीने जाणं. शेवटी काही गोष्टीचा कुटुंबातून सुद्धा त्यांच्यावर संस्कार होणं किंवा त्यांना सांगणं गेलं पाहिजे की बाबा नाही, अशा अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कुटुंब सांगतं का? तर जरूर सांगतं, परंतु त्या वयातली समज, घटना घडून गेल्यानंतर त्याचे होणारे प्रश्न निर्माण, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या अनेक गोष्टी घडत असतात. परंतु आपल्या कॅमेऱ्यांची यंत्रणा एक चांगल्या पद्धतीने वाढवता येतील. आता भरारी पथकं पण पोलीस खात्याने केलेली आहेत. पण हे एवढं मोठं पुणे शहराचं नागरीकरण आहे ना, त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने समाजाची सुद्धा निश्चितपणानं एक तिथं बांधिलकी आहे की व आपणही त्या ठिकाणी आपले कर्तव्य त्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये पार पाडलं पाहिजे. कारण आपण मागच्या काळामध्ये पाहिलं की मला वाटतं लाल बहादूर शास्त्री रोडला एक मागं हल्ला एक मुलीवर होता, पण त्या मुलाने येऊन ते वाचवलं, असं एकत्र आले मुलं. असं एक डेअरिंग करण्याच्या दृष्टीने सुद्धा थोडंसं लोकांनी जागृती झाली पाहिजे. पुण्यामध्ये अजून एक हल्ली प्रकरण घडलं होतं की एका मुलाने त्याच्या प्रेयसीला चाकून खुपसून म्हणजे डायरेक्ट जीवानं मारूनच टाकलं. त्यानं तिच्या प्रेमाला नकार दिला, त्यामुळं त्यानं डायरेक्ट चाकू खुपसून तिचा जीव घेऊन टाकला. मग हे असली प्रकरण तुम्हाला काय वाटते की म्हणजे कुठं कमी पडतंय आपला समाज नेमकं? नाही, मी सांगणं हे अलीकडच्या कोविडच्या नंतर ना हे थोडेसे शॉर्ट माइंडेड झाले लोकांचे ना, मनस्थितीच अशी बिघडल्यागत झाली. म्हणजे हे काय तो समजावून काय होलंय, आपले डायलॉग कमी झालेत कुटुंबातले. पण प्रत्येकजण घरी गेला तरी मोबाईलवरच आहे. मित्र जरी बसले तरी पण ते मोबाईलवरच आहे. पूर्वी कसं असायचे, एकत्रित कुटुंब असायची, काय दिवसभरातल्या घडामोडी झाल्यात, एकमेकांशी चर्चा व्हायची. आईने मारलं तर तो चुलतीकडे जायचा, चुलतीने मारलं तर दुसऱ्या काकीकडे जायचा, आणि अशा पद्धतीमध्ये त्याचा जो ट्रेस होता ना तो कमी झाला. हे आता एकांकी झालेलीत मुलं, आणि याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये दुसरं काही येतच नाही. म्हणजे तोच विषय त्यांच्या समोर म्हणजे ते हिस्ट्री गेल्यासारखं, आणि त्या पद्धतीने त्यांचे विचार त्या ठिकाणी म्हणजे बाहेर पडायला लागलेले. आणि मग असे प्रकार घडतात एकदम विश्वासक. पूर्वी काय भांडणाची शिव्या देणे काय व्हाने, पण असं एवढ्या टोकाला जात नव्हते लोक, पण आता ते जायला लागलेत, आणि ते घातक आहे. अगदी रस्त्याला धक्का लागला तरी कोणतरी पटकन काहीतरी बोलतोय, म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आहे आता. त्याच्याकरता सर्वांची जबाबदारी आहे, आणि त्यातल्या त्यात गृह विभागाने निश्चितपणे याच्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही करणं गरजेचं आहे. काकासाहेब, समाजकारण आणि राजकारण प्लस त्यासोबत अर्थकारण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक का होईना एक जवळपास 30 ते 35 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे. जर यंदा काकासाहेबांना संधी भेटली तर याच युवकांबद्दलचे जे रायझिंग क्वेश्चन्स आहेत त्यावरती काकासाहेबांचं विजन काय आहे पुढं? नाही, निश्चितच आता काय आहे की आपल्या परिसरामध्ये उद्योग आणणं, ज्या परिसरातले ही तरुण पिढी आहे ह्यांना उद्योगाच्या दृष्टीने काहीतरी नोकरी मिळणे. काय होतं अलीकडं, काय उद्योगच नसल्यामुळं मुलं रात्री 1:30 वाजेपर्यंत थांबतात, सकाळी 12 वाजता उठतात. ज्याच्या डोक्यामध्ये रिकामी डोके येते, ह्या रिकाम्या डोक्यामध्ये काही विचार येतात. तर याच्याकरता आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं त्या मुलांना
काहीतरी हाताला काम देण्यासारखं त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते खडकवासला मतदारसंघामध्ये करण्यासारखं आहे. म्हणजे पर्यटनासारखा भाग आहे तसं लागून आहे. अनेक इथं लघु उद्योजक आहे, ह्याचा क्लस्टर करून काही चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल का, त्याच्यातून आणखी रोजगार निर्मिती करता येईल का, अशा पद्धतीच्या काही गोष्टी करता येऊ शकतात. म्हणजे त्या मतदारसंघात जर असं केलं तर एक चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होऊ शकते. महिलांबद्दलच्या प्रश्नावरती काकासाहेबांचं खडकवासला मतदारसंघाच्या महिलेसाठी आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या महिलांसंदर्भात काय प्लॅन आहे पुढे, म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी काय plan आहे? सुरक्षेसाठी जर ते नाही, मी मगाशी सांगितलं ना, आता ज्या अशा पब्लिक प्लेस आहेत पण सकाळी आणि संध्याकाळी कोण नसतं, तिथं चेकपोस्ट तयार करणं, कॅमेरे लावणे, त्या ठिकाणी भरारी पथकं असणं त्यावेळेस त्या पिरियडमध्ये, आणि एंट्री पॉईंट आहेत ना, तिथं एंट्री पॉईंटवर तुम्हाला जायचं आहे ना, आता समजा तळजाईसारख्या ठिकाणी तर एकाच रस्त्याने येतात बरोबर किंवा 2-3 रस्त्याने 2-3 पॉईंट आहेत. तिथं आपलं असं काही निर्बंध घालूया का बाबा तुम्ही 2 रस्त्यानेच या, म्हणजे तिथं आपल्याला कॅमेरे लावले, कोण आत गेलाय कोण नाही गेला हे आपल्या लक्षामध्ये येईल. किंवा आता बोबदेव घाटासारखे लोक तिथे फिरायला जातात, तिथं असं एखादं चेकपोस्ट करता येईल का. अनेक उद्यान आहेत. हा भूपदेव घाटात हा. केलेला चेकपोस्ट पण तो बंदच असतो. हा, म्हणजे चेकपोस्ट असणं आणि तो कार्यरत असणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे ते जसं अनेक ठिकाणी सिग्नलचे दिवे लागतात पण ते चालूच नसतात, तसं करून चालणार नाही. आपल्याला हा सुरक्षितेचा प्रश्न आहे. एक वेळ ट्रॅफिक पुढं मागं झालं तर चालतंय, बरोबर. पण हे ते होऊ नये. पण अशा पद्धतीने आणि तशा पद्धतीने आता खूप सारे बऱ्याच ठिकाणी लावलेत, पण आता मला वाटतं परवाही काहीतरी एक थोडासा निर्णय घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने होणं गरजेचं आहे आणि महिलांची सुरक्षितता ही निश्चितच गरजेची आहे. इथून पुढच्या काळामध्ये हे अशा पद्धतीचे घटना घडणं हे महाराष्ट्राकरता भूषणावं नाही. आता आपण या पॉडकास्टच्या थोड्याशा गमतीशीर भागाकडे वळूया. मी तुम्हाला काही उपमा सांगणार, तुम्ही ती उपमा अशा कोणत्या व्यक्तीला डेडिकेट करणार हे तुम्हाला सांगायचं आहे. तर मी पहिली उपमा सांगतो, मिस्टर प्रेस कॉन्फरन्स. संजय राऊत. संजय राऊत चालेल. बेताज बादशाह नाही नाही सांगू शकत. बरं, हुकुमी एक्का कोणाला सांगणार तुम्ही? पवार साहेबच. पवार साहेब. निष्ठावंत आम्हीच, आमच्यासारखे कार्यकर्ते. आता शेवटचं, बाजीगर कोणाला सांगणार तुम्ही? कोणाला डेडिकेट करणार बाजीगर? पवार साहेबच. पवार साहेबच चालते. तर आत्ता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या भागाकडे वळूया. आपलं शेवटचं पॉडकास्टचं भाग आहे रॅपिड फायर, जे की आपली स्पेशालिटी आहे. आपल्या पॉडकास्टमध्ये आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्याला रॅपिड फायर हे प्रश्न विचारत असतो. काकासाहेबांसाठी पहिला रॅपिड फायरचा प्रश्न असा आहे आमचा, की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचं भविष्य कोण आहे? सुप्रिया सुळे, जयंत पाटील की रोहित पवार? काय वाटते काकासाहेब? या पक्षामध्ये याच्यामध्ये डिलिब्रेट उत्तर देणार चालणार नाही. चालणार. उत्तर चालणार. आपल्याला फक्त नाव सांगायचंय, सुप्रिया सुळे, जयंत पाटील की रोहित दादा पवार? काय महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं नाही असंच ते त्याचं नाही. उत्तर. ताई देशाच्या राजकारणामध्ये इंटरेस्टेड आहेत, बरोबर, खरं त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पाहिलं पण ठीक आहे, तर दोनच ऑप्शन उरतात, जयंत पाटील की रोहित दादा पवार? संयमी नेतृत्व जयंत पाटील साहेबच आहेत ते. आणि रोहितदादा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, की ज्यांचा उल्लेख पवार साहेबांच्या कामाशी तुलना केली जाते. बरोबर. विधानसभेतील सगळ्यात आवडतं नेतृत्व कोणी काकासाहेबांचं? विधानसभेतील हा, मागच्या हिस्ट्री मधलं पण तुम्ही सांगू शकता. नाही, मागच्या हिस्ट्रीमधले सांगू शकतो ना. हा. म्हणजे विलासराव देशमुख असतील, आत्ता बाळासाहेब थोरात साहेब सुद्धा एक संयमी व्यवस्थितपणाने काम करतातच त्याच्यामध्ये. राष्ट्रवादी की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष. आता एक थोडं क्रिस्पी क्वेश्चन घेऊ. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना एकाच वाक्यात तुम्ही काय सांगाल? एकाच वाक्यात. खूप दिवस मी संघटनेत काम केलेलं आहे, आता तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा आणि सहकार्य करा. भविष्यकाळात तुमच्याकरताच मी आहे. तर मित्रांनो, हे होते आपले काकासाहेब. यांच्यासोबत गप्पा मारून आपल्याला खूपच आवडलंय. यांच्या गप्पा म्हणजे समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण या सगळ्या गोष्टींना एकत्र करून एक एक्सपिरियन्स नेतृत्व कसं तयार होते त्याबद्दल सांगणारी एक गोष्ट, किंवा मग जिवंत घडामोडी पण आपण म्हणू शकतो.
धन्यवाद. नमस्ते. रामकृष्ण हरी.